सुषमाताई अंधारे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सुषमाताई, अखेर 6 दिवसांनी या खोक्याला म्हणजे सतीश भोसलेला प्रयागराज मधून बीड पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सतीश उर्फ खोक्या भोसले ही एक व्यक्ती नाही तर प्रवृत्ती आहे। बीड आणि लातूर मधले जे अत्यंत भयंकर व्हिडिओ सातत्याने आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने समोर येत आहेत, हे सगळं बघितलं तर हे निर्ढावले पण येतो कुठून या लोकांमध्ये। तर याचा स्पष्ट अर्थ आहे की एक तर होतात, राजकीय वरदहस्ताने यांना फरार केलं जातं, अटकपूर्व जामिनाची सगळी तयारी केली जाते। अटकपूर्व झाला तर चांगलीच गोष्ट, नाही झाला तरी जेलमध्ये पुन्हा व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायला यांचे आका तयार होतात। या खोक्या भोसलेचा सुद्धा कुणीतरी आका असेल जो ही सगळी तयारी करत असेल। पण मला वाटतं की किमान यानंतर तरी गृह मंत्रालयाने जरा काळजी घ्यावी आणि अशा लोकांना जेल हे सुधारण्यासाठी आहे, तुरुंगात त्यांनी सुधारावं म्हणून त्यांना पाठवायचं आहे, तिथे त्यांची व्हीआयपी ट्रीटमेंट आणि बर्दाश्त ठेवली जाऊ नये म्हणजे मिळवलं। अगदी सुषमाताई, धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। खरोखर या प्रतिक्रिया ज्या येत आहेत त्या फार फार महत्त्वाच्या आहेत। राजकीय हस्त असल्याशिवाय इतकं निर्ढावलेपण, इतका माजुरडेपण येतं कुठे आणि कुणाकडून, हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे।